महत्वाची बातमी पाहूयात। महानगर गॅसकडून हॉटेल व्यावसायिकांना त्रास दिल्याचा आरोप आता करण्यात येतोय। मीटर तपासणी आणि इतर कारणांवरून त्रास दिला जातोय। माजी खासदार गोपाळ शेट्टी यांचा हा आरोप आहे। 40 ते 50 हॉटेल व्यावसायिकांचे गॅस कनेक्शन तोडल्याचाही आरोप करण्यात येतोय। गेल्या 6 महिन्यांपासून महानगर गॅस लिमिटेडकडून हॉटेल व्यावसायिकांना मीटर तपासणी आणि इतर कारणांवरून त्रास दिला जात असल्याचा आरोप माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलाय। काही हॉटेल मालकांवर मीटरमध्ये छेडछाड केल्याचा आरोप देखील केला जातोय। 10 ते 50 लाख रुपयांपर्यंत दंड आकारल्याचा धक्कादायक दावा देखील केलेला आहे। इतकंच नव्हे तर सुमारे 40 ते 50 हॉटेल व्यावसायिकांचे गॅस कनेक्शन तोडण्यात आल्याचा आरोप असून त्यामुळे व्यावसायिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। या पार्श्वभूमीवर माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि आहार संस्थेचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी आज महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांची भेट घेत हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या आणि तक्रारी निदर्शनास आणून दिल्या आहेत। हॉटेल व्यावसायिकांवरील कारवाई, लाखोंच्या दंडाची प्रकरणं आणि कट करण्यात आलेली गॅस कनेक्शन याबाबत आता महानगर गॅस प्रशासन काय भूमिका घेतं आणि या संपूर्ण प्रकरणाचा कशा पद्धतीनं निपटारा करते हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। विशेष करून जांभली गल्लीत जैन मंदिर आहे। आता जैन मंदिर लोक कुठले व्यवसाय करतात, त्यांचा कनेक्शन कापलं आणि त्यांचा मीटरिंगचा सिस्टम एवढा व्यवस्था इतकी चांगली आहे, कोणी राऊंड टेम्परिंग करू शकत नाही। परंतु हे कसं काय सर्व झालं, कोण याच्यामध्ये काय करतो ते त्याची शोध ते घेत आहेत। म्हणून मी आज मुकेश पांतोरा व्हाईस प्रेसिडेंट मार्केटिंगचे आहेत महानगर गॅसचे, त्यांना डेलिगेशनने आम्ही जाऊन भेटलो। त्यांना सर्व वस्तुस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि त्यांनाही हे मान्य झालं। मी बोललो, जे चोरी जर कोणी केली असेल तर त्याची अजिबात आपण काही करू नये, त्यांच्यावरती कारवाई तुम्ही नक्कीच करा। परंतु चोरी कोणीतरी केलंय, टेम्परिंग केलंय मीटर म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचा सहनिसा न करता ताबडतोब असं बंद करणं बरोबर नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।